इथं बंधू आणि भगिनीनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राजश्री शाहू महाराज या महामानवांना वंदन करून आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, एकनाथरावजी शिंदे थोड्याच वेळामध्ये येणार आहेत, आपले प्रफुल्ल पटेल साहेब, चंद्रकांतदादा पाटील, नीलमताई गोरे, हर्षवर्धन पाटील, खासदार मेघाताई कुलकर्णी, दत्तामामा भरणे, भीमराव तापकीर, आणि बाकीचे अनेक मान्यवर मंचावर उपस्थित आहेत. मी एवढं सांगतो की अजितदादा पवार महायुती सोबत आले ज्या कारणामुळे, अजितदादा पवार महायुती सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे, अजितदादा आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे. कुणी किती केला कल्ला, कुणी किती केला कल्ला, तरी सुनेत्रा पवार जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला. अजितदादांनी गाठला आहे विकासाचा पल्ला. अजितदादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला. म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदी सोबत येण्याचा सल्ला. तर आजची जी निवडणूक आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती अत्यंत मजबूत झालेली आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतो आहोत. देशाचा विकास, गावागावाचा विकास, प्रत्येक व्यक्तीचा विकास, ती व्यक्ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, ही विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली असताना मोदींच्या गाडीला अडवण्यासाठी हे इंडी आघाडीवाले सगळे एकत्र आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की इंडी आघाडी विकासाला रोखण्यासाठी नरेंद्र मोदीजींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मोदीजींना थांबवणं एऱ्या गबाळ्याचं काम नाही. मोदींच्या सोबत महाशक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेब आमच्यासोबत आलेले आहेत. अजितदादा पवार आमच्यासोबत आलेले आहेत. अशोक चव्हाण साहेब आमच्यासोबत आलेले आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्यासोबत आमच्यासोबत आलेले आहेत. पूर्वी हे सगळे त्यांच्यासोबत होते, आता ते सगळे आमच्यासोबत आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती जी आहे ती महायुती मजबूत आहे. महाराष्ट्रामध्ये आपली ताकद अत्यंत मजबूत आहे. आणि या ठिकाणी बोललं जात आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे फारच आहे चांगले गुण. सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून. सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून.
सुनीत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून, आणि अजितदादा फेडतील बारामतीकरांची ऋण. आणि या सुप्रियाताईंच्या बद्दल आम्हाला आदर आहे. त्यांनी चांगली भाषणं लोकसभेमध्ये केलेली आहे. आता सुनीत्रा पवार यांना चांगली भाषणं करू द्या, त्यांना संसदेमध्ये जाऊ द्या. एक जर अजितदादांनी सर्वात अगोदर निर्णय घेतला की सुनीत्राजींना उभं करायचं, त्यावेळेला पवार साहेबांनी सुप्रियाला उभं नाही करायला पाहिजे होतं. आणि ही सून बाहेरची कशी काय होऊ शकते? सुप्रिया सुळे बाहेरचे आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर ते सुळे कुटुंबामध्ये गेलेले आहेत आणि सुनीत्रा पवार या पवार कुटुंबामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्यामुळं त्या आपल्या सून आहेत. ज्यावेळेला सोनिया गांधीजी या बाहेरच्या होत्या, त्यावेळेला पवार साहेबांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केलेले होते. ज्या पवार साहेबांना काँग्रेस पक्षाने काढून टाकलं, एवढा मोठा नेता असताना महाराष्ट्रामध्ये 98 मध्ये जवळजवळ 37-38 जागा निवडून आणणारा तो नेता होता. त्या नेत्याला पक्षातून काढून टाकलं. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला त्या काँग्रेस पक्षासोबत जाण्याची आवश्यकता नव्हती. विकासासाठी पवार साहेबांनी मोदींच्या सोबत येणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही. पवार साहेब जर इकडे आले असते तर अजितदादा आलेच असते. सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसती. पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांनी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं, पण तो घेतला नाही. मी तिकडे होतो, मी आता यांच्यासोबत आहे. आणि एनडीएमध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, असे अनेक नेते जे होते, डीएमके असेल, असे अनेक नेते हे एनडीएमध्ये होते. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येण्याची आवश्यकता असतानाही पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासासाठी, बारामतीच्या विकासासाठी अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस झाली. घड्याळ त्यांचं गेलं, घड्याळ त्यांचं गेलं. गावागावातली म्हणत आहे म्हातारी, गावागावातली म्हणत आहे म्हातारी, पवार साहेब का घड्याळ सोडून वाजवत आहेत तुतारी? घड्याळ तुमच्यासोबत असायला पाहिजे होतं. एवढे वर्ष घड्याळ आपण वापरलं, प्रत्येक हातामध्ये घड्याळ असतं, पण ते घड्याळ अजितदादांकडे आलेलं आहे. कारण त्यांच्याबरोबर 42 आमदार निवडून, त्यांच्यासोबत 42 आमदार आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आलेले आहेत. इकडे उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये दडपणाट झालेला आहे. रोज अशा पद्धतीचे आरोप करताय, रोज नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम करतायत. जेवढ्या जास्त शिव्या द्याल तेवढी आमची मतं वाढणार आहे. किती तुम्ही शिव्या द्या, पण आम्ही करणार आहोत 400 पार. आम्ही करणार आहोत 400 पार आणि होणार आहे इंडी आघाडीची हार. त्यामुळं आम्हाला 400 जागा जिंकायची अजिबात अडचण नाही. मागच्या वेळेला एनडीएच्या 351 जागा होत्या, बीजेपीच्या 303 जागा होत्या. यावेळेला बीजेपीच्या 370 जागा येणार अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. आणि एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून येणार. आणि सगळे एक्झिट पोल आहेत, सगळे रिझल्ट आहेत. आमचे संजय राऊत म्हणतायत की आमच्या 300 धावा संजय राऊत म्हणतायत की आमच्या महाविकास आघाडी, आमच्या इंडिया आघाडीच्या जागा येणार आहेत 305. संजय राऊत म्हणतायत की आमच्या 305 जागा निवडून येणार आहेत. कुठून 305 जागा निवडून येणार आहेत? सगळे एक्झिट पोलचे रिपोर्ट बघा, आणि एक्झिट पोलच्या रिझल्ट पेक्षाही आमच्या जास्त जागा येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 45+ जागा निवडून येण्यात आमचा मानस आहे. माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे, माझा निळा झेंडा जो आहे,
हा निळा झेंडा हा या महायुती सोबत आहे. म्हणजे निळा झेंडा आहे आमच्या हाती, निळा झेंडा आहे आमच्या हाती, म्हणून मजबूत झालेली आहे महायुती. महायुतीला मजबूत करण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे, कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. लोकशाही धोक्यात आलेली नाही. तुमची काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे. तुम्ही म्हणताय लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तिथे 41 कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर त्या ठिकाणी म्युझियम केलेलं आहे, त्याचं स्मारक केलेलं आहे, राष्ट्रीय स्मारक. अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत. मुंबईमध्ये हिंदू मिलचं काम चाललेलं आहे. 1100-1200 कोटी रुपये खर्च करून देशातलं अत्यंत मोठं आणि अत्यंत चांगलं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण नक्की 1-1.5 वर्षामध्ये होणार आहे. तेवढं अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली असताना हे मुद्दाम दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार आहेत, संविधान बदलणार आहेत, अशा पद्धतीचा अफवा पसरवणं योग्य नाही. त्यामुळे मी दलित समाजाला माझं आव्हान आहे, यावेळेला सुनेत्रा पवार ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी जे आपले आंबेडकरी मतदार आहेत, दलित मतदार आहेत, बौद्ध मतदार आहेत, त्यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. दंड थोपटून पण उभं राहायचं आहे. आणि सुनेत्रा पवार या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ, महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ. अजितदादांची काढू नका विनाकारण कुणी कळ, एवढं आपलं बळ आहे. त्यामुळे अजितदादा जे आहेत ते अजितदादांचं काढू नका कुणी कळ. आणि सुनेत्रा पवार यांनाच बारामतीचं मिळणार आहे विजयाचं फळ. त्यामुळे तुम्ही निवडून येणार आहात, किती कुणी काय म्हणत, परंतु तुम्ही या ठिकाणी निवडून येणार आहात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.